केस कोर्ट परिसरात वाल्मिक कराडला आणल्यानंतर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली। वकिलांसह इतरांच्या बॅगांची तपासणी करण्यात येते। मोबाईलवरही बंदी घालण्यात आली। कोर्टाबाहेर वकिलाला अडवल्याने काही काळ गोंधळ सुद्धा उडाला होता। आज सोडण्याची वकिलांची विनंती तर पोलीस अधिकाऱ्यांचं नियमावर बोट ठेवण्यात आलं। अखेरीस वकील एकत्र आल्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांना सोडलेलं आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। बॅगांची तपासणी, अगदी वकिलांच्या सुद्धा बॅगांची तपासणी न्यायालयात सोडण्यापूर्वी केली जाते। तर वकिलांनी काहीसा गोंधळ सुद्धा घातला होता, कारण वकिलांना आज सोडलं जात नव्हतं। पोलिसांनी कायद्याकडे, नियमांकडे बोट दाखवलं। मात्र काही काळानंतर सर्व वकील एकवटले आणि या सगळ्या वकिलांना एकत्रितपणे आज सोडण्यात आलं। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे वकिलांच्या बॅगांची सुद्धा तपासणी केली जाते। न्यायालयामध्ये आत्ताच्या घडीला मोबाईल नेण्यावर सुद्धा प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत, कारण वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। बॅगांची तपासणी केली जाते। तर वकिलांना आज सोडण्यापासून मज्जाव केला आणि त्यानंतर वकील सुद्धा एकवटले। सगळे वकील एकत्र आल्यानंतर मग या वकिलांना आत सोडण्यात आलेलं आहे आणि अखेर वकील आतमध्ये गेलेले आहेत। वाल्मिक कराडला केस न्यायालयात हजर केलंय आणि त्यानंतर ही सगळी खबरदारी घेतली जाते। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सचिन, काय नेमकं घडतंय न्यायालयाच्या परिसरामध्ये? न्यायालयाच्या आतमध्ये काय घडतंय? सुनावणी दरम्यान काय घडतंय? अजून सुनावणी सुरू झालेली नाहीये। आता आपण पाहतो की केज पोलीस ठाणे आहे, त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेलं आहे। जी अटकेची प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या साधारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी केज पोलीस ठाणे आणि केज न्यायालय हे जवळजवळच असल्यामुळे या ठिकाणी वकिलांचा गोंधळ झाला होता। वकिलांना या ठिकाणी आतमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही वेळासाठी। मात्र वकिलांनी या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी हट्ट धरला। त्यानंतर सामंजस्याची भूमिका घेत पोलिसांनी त्यांना आतमध्ये सोडलेलं आहे। सध्या तरी वातावरण शांत आहे। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार अजून या ठिकाणी घडलेला नाहीये आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे। केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडवरती आता जी प्रक्रिया असते पोलीस न्यायालयामध्ये घेऊन जाण्या अगोदरची जी प्रक्रिया आता पोलीस पूर्ण करताय आणि थोड्याच वेळात इथून केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात येईल आहे। त्यानंतर सुनावणी आता न्यायालयात हजर केल्यानंतर सुनावणी दरम्यान नेमकं काय काय होतं याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।